नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि वीकली कट्टा चालू करण्याच्या आधी सगळ्या कट्टेकऱ्यांना, सगळ्या प्रेक्षकांना, तमाम लोकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. अमोल कराडकर, द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार आपल्याबरोबर आलेले आहेत. अमोल, तुलाही दिवाळीच्या शुभेच्छा. सगळ्यांच्या कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद आदित्य. तुम्हालाही सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि व्यापारी नव्या वर्षाच्या शुभेच्छा. हा, बरं, मी त्याच्यात जात नाही, पण सगळ्यांना शुभेच्छा. तर बरेच फटाके फुटत आहेत क्रिकेटच्या मैदानावरती, मैदानाबाहेरही. तर अर्थातच कट्ट्यावरती सगळ्यांची चर्चा होणार आहे. भारत ऑस्ट्रेलिया सिरीज चालू आहे, वुमन्स वर्ल्ड कप चालू आहे, रणजीची पहिली राऊंड झालेली आहे, त्याच्यानंतर भारत अ संघासाठी सिलेक्शन झालेलं आहे. वीकली कट्ट्यामध्ये अर्थातच या सगळ्याचा थोडा थोडा का होईना सहभाग घ्यावा लागणार आहे, कारण प्रत्येक ठिकाणी काहीतरी महत्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत. आम्ही जर का एपिसोडच्या शेवटी तुम्हाला काही वाटलं आम्ही मिस केलंय तर ते सांगा, पुढच्या एपिसोडमध्ये आम्ही तेही घेऊ. एपिसोड आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मेंबरशिपचं ऑप्शनही आहे युट्यूब, फेसबुकला. नक्की तो काय प्रकार आहे तेही बघा. पण एपिसोडची सुरुवात आपण भारत ऑस्ट्रेलिया सिरीज, महिला वर्ल्ड कप नाही, तर आपण करणार आहोत सरफराज खाननी भारत अ संघाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 2 सामन्यांसाठी भारत अ संघाची निवड झालेली आहे. भारतीय संघामध्ये सरफराजची निवड का होत नाही, हा एक मोठा विषय होता जेव्हा आत्ता भारताची वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी निवड झाली होती. आणि त्याच्या आधी इंग्लंड विरुद्धच्या मालिकेमध्ये तो इंग्लंडमध्ये गेला होता, जायला हवा होता असं बऱ्याच जणांचं मत होतं, पण तिकडे करुण नायर गेला. तर आता त्याला होम सिरीज मध्ये संधी मिळेल असं वाटलं होतं, वेस्ट इंडिज विरुद्ध संधी मिळाली नाही, आणि आता त्याला भारत अ संघातही संधी मिळालेली नाहीये. तर अमोल, सरफराजवरती कोण कुठला राग काढतंय, काय चालू आहे, आणि त्यांनी अजून काय करायचं? 117चा ऍव्हरेज आहे त्याचं फर्स्ट क्लास मध्ये. नाही, मग कितीचा ऍव्हरेज आहे? 83. गेल्या पाच वर्षात 117चा ऍव्हरेज आहे. ओव्हरऑल करिअर मध्ये 83 आहे. नाही. ओव्हरऑल 83 आणि आहे. सरफराज खान साठी काय, सरफराज खानने अजून काय करायचं हा प्रश्न स्पोर्ट्स कट्टा आणि त्याच्या आधीचा अवतार झाल्यापासून एक कराडकर आणि कुठला तरी एक जोशी हे गेली 5 वर्ष बोलतायत. ओके, ते कायम आहे. मुद्दा आत्ता असा आहे की कोण हात धरून मागे लागलाय का, तर हा प्रश्न नाहीये. मला असं वाटतं की याचं मूळ हे संघ व्यवस्थापन बदललं की एकंदर प्रेफरन्सेस बदलतात, ज्याच्यात फक्त कर्णधार, फक्त प्रशिक्षक, फक्त चीफ सिलेक्टर यातलं कोणतरी एक बदललं ना तरी याच्यावर फरक पडू शकतो. गेल्या वर्षभरात आपण बघितलंय की 3 पैकी 2 पोझिशन्स मध्ये बदल झालाय आणि त्याचा परिणाम आहे. कारण काय, याचा दाखला द्यायचा म्हणला तर जेव्हा इंग्लंड दौऱ्यासाठी जेव्हा संघ निवड झाली तेव्हा प्रश्न विचारला होता निवड समिती प्रमुखांना सरफराज खान बद्दल. त्यांनी त्या प्रश्नाला बगल देऊन करुण नायरचं सिलेक्शन जस्टिफाय केलं. ओके, आणि त्यांनी सांगितलं की कधीतरी सुरुवात त्यांनी केली, कधीतरी संघ व्यवस्थापनाला जे आवडतं द्यावं लागतं, आणि करुण नायरनी काय काय केलंय त्याचा पाढावा वाचला. आपण होतो त्या प्रेस ओके, कॉन्फरन्सला. ही त्याच्यात हिंट आहे. तर तो आवडता नावडता हा प्रकार नाहीये. मुद्दा त्याच्यापेक्षा अजून कोणतरी जास्त भिस्त ठेवावा असं वाटतं. हे बॅडलक खराब हा मुद्दा आहे असं मला वाटतं. नाही, पण म्हणजे अमोल, आपण गेली 5 वर्ष बोंबलतोय की सरफराजनी म्हणजे काय, दरवाजा ठोठवत नाही, त्यांनी दरवाजा दोन्ही पायानी ठोकर मारून फोडला आणि त्याला भारताच्या टीम मध्ये चान्स मिळाला. इंग्लंड विरुद्ध हाफ सेंचुरी झाल्या टेस्ट सिरीज मध्ये, त्याच्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध जिकडे आपण 3-0 हरलो, तिकडे त्याची पहिल्या टेस्ट मॅच मध्ये सेंचुरी होती, आणि ती पण सेकंड इनिंग मधली सेंचुरी होती. आणि त्याच्यानंतर त्या सिरीज नंतर त्याला बसवलाय आणि अजून परत घेतलेला नाहीये. आणि म्हणजे भारत म्हणजे तू म्हणतोयस ना प्रेफरन्स,
टीम मॅनेजमेंटचा प्रेफरन्स, या सगळ्या गोष्टी एका बाजूला मान्य केल्या तरी भारताच्या टीम मध्ये पण चान्स न मिळण्यासारखं काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे मी समजू शकतो की भारताच्या टीम मध्ये नाही, तुम्ही स्कीम ऑफ थिंग्स मध्ये तरी ठेवा, प्लेअर येतो. क्रोनॉलॉजी समजिये. ओके, याच्यात आता कॉन्स्पिरसी थिअरी असं मला वाटत. भारत साठी तो कन्सिडर न करणं, जेव्हा किती 25 ते 28 खेळाडू त्या 2 सामन्यांसाठी मिळून असतील. ओके, मुद्दा असा आहे की सरफराज खान इंग्लंडला संघाबाहेर होता. इंग्लंड दौऱ्यात तो होता. त्याच्यानंतर तो परत आल्यानंतर बुच्ची बाबू मध्ये सरफराज खान जो टेस्ट क्रिकेटर आहे, जो कमबॅक साठी येतोय, त्याला होम असोसिएशननी डोक्यावर घ्यायला पाहिजे. पण मुंबई क्रिकेट असोसिएशननी बुच्ची बाबू जे प्री सीझन टुर्नामेंट आहे तिकडे तो कर्णधार नव्हता. कारण मला नाही माहिती, तुम्ही विचारू शकता मुंबई क्रिकेट संघटनेला. त्या स्पर्धेत तो दुखापतग्रस्त झाला. त्याच्यानंतर त्याला एनसीएने क्लिअरन्स द्यायच्या आधी संघ निवड झाली कसोटी संघाची वेस्ट इंडिज विरुद्धच्या. त्याच्यामुळे तेव्हा निवड समिती प्रमुख अजित आगरकरांनी सांगितलं होतं की आम्हाला सांगितलं गेलं की तो अनुपलब्ध आहे. ओके, त्याच्यामुळे सरफराज खान साठी पुढचा सामना कुठला होता? रणजी ट्रॉफीची पहिली. आत्ता अनधिकृतरित्या अधिकृत हे जे व्हर्जन आहे, म्हणजे उदाहरणार्थ सूत्र, ते त्यांच्यानुसार आत्ता सरफराज खानला परत रिदम मध्ये येण्यासाठी एकामागून एक रणजी ट्रॉफी सामने खेळणं आवश्यक आहे आणि मग त्याचा पुनर्विचार केला जाऊ शकतो. हे योग्य आहे का, नाही का, सर्वांना एक नियम लागू होतो का, तर तो घरातही होत नाही कोणाच्याही. ओके, पण त्या मग देव पडिक्कलला परत इमिजिएटली फिट झाल्यावरती घेतलं रणजी मॅचेस न खेळता, म्हणजे याला काही लॉजिक नाहीये. बरोबर ना? बरोबर. नाही, एक सेकंद, मी माझं लॉजिक मांडत नाहीये. नंबर 1. नंबर 2, लॉजिकवर जग चालत नाही. नंबर 3, व्यक्तिसापेक्ष गोष्टी असतात. त्याच्यामुळे सरफराज खानला 2022 मध्ये जेव्हा स्पोर्ट्स कट्टावर त्याच्याशी गप्पा मारल्या 7-8 मिनिटाच्या मराठीतून, त्या सुमारास सरफराज खानला तेव्हाची निवड समिती म्हणायची की 10 किलो वजन कमी केल्याशिवाय त्याला घेता येणार नाही. ओके, वेळेस तेव्हा तो कधीही रनआउट व्हायचा नाही, तो अख्खा दिवस कव्हर्स मध्ये फिल्डिंग करायचा. त्याच्यानंतर अखेर तरी तू म्हणलास तसं दार हाणून पाडलं, भगदाड खिंडार पाडलं भिंतीला, दारच नाही. अखेर त्याला घेतलं. त्याची कामगिरी काय एक्सेप्शनल नाही झालेली, पण त्याची कामगिरी आत्ताच्या कसोटी क्रिकेटला साजेशी नक्की आहे. जे आत्ताचे कसोटी क्रिकेटचे साधारण ऍव्हरेजेसची रेंज आहे त्यावर. आणि तो विनाकारण बाहेर गेला, कारण काय तेव्हा असा एक समज आहे की सरफराज खान भारताबाहेर दावा करू शकत नाही. हे भारतासाठी संधी न देता त्याच्यावर तो शिक्का मारला गेलेला आहे. ओके, आणि त्याच्यानंतर आता परत येताना आता त्याच्यासाठी कवाड बंद झालंय का, हा प्रश्न आता उद्भवतोय. हे सगळं मला मान्य आहे. ओके, याच्या सरफराज खाननी काय करायचं, तर सरफराज खाननी वजन कमी करून झालंय. सरफराज खाननी आता पुन्हा एकदा रन्स करायचे आणि वारंवार दाखवून द्यावं लागणार आहे. आणि लेट्स जस्ट होप की रजत पाटीदार आणि सरफराज खान हे 2 खेळाडू आहेत की जे परत धावा खोऱ्याने, रजत करतोय दुलीप ट्रॉफी पासून आतापर्यंत, सरफराज करायला लागेल पुढच्या आठवड्यापासून रणजी ट्रॉफीच्या फेरीपासून. त्या दोघांनी हीच गोष्ट करत राहून त्यांना कधीच परत चान्स मिळणार नाही अशी वेळ न येऊ, एवढीच इच्छा. सरफराज खानच्या बाबतीत आता काय म्हणजे काही म्हणजे परत वाईट वाटण्याच्या पलीकडे आता तर आपण काही करू शकत नाही. रिषभ म्हणजे आपण आता इंडिया ए मधलं बोलतोय म्हणून सांगतोय की रिषभ पंतची दोन्ही साऊथ आफ्रिका ए विरुद्धच्या मॅचेससाठी निवड झालेली आहे. तो कॅप्टन असणार आहे. म्हणजे आता त्याचा कमबॅक पण हा नक्कीच आपण धरायचा अमोल साऊथ आफ्रिके विरुद्धच्या टेस्ट मॅच साठी, प्रोव्हाइडेड तो या दोन्ही टेस्ट मॅच मध्ये दोन्ही मॅचेस मध्ये त्याने तो फिटनेस प्रूव्ह केला. राईट, 2 पैकी 1 सामना तरी पूर्ण वेळ विकेट किपिंग आणि फलंदाजीमध्ये वेळ काढतोय ना, तेवढा वेळ उभा राहतोय ना, ह्या 2 मेन पॅरामीटर्स आहेत. त्याच्यामुळे रिषभ पंत आत्ता दक्षिण आफ्रिकेसाठी नक्की असं म्हणू नका,
ऋषभ पंत दक्षिण आफ्रिकेसाठी तयार असण्याची शक्यता आहे. त्याच्यावर शिक्कामोर्तब त्या दोनपैकी पहिला सामना जर तो पूर्ण वेळ खेळला, दोन्ही इनिंग्स मध्ये विकेट स्किप केल्या, तर आपण म्हणू शकतो. नक्कीच. आणि भारताच्या अ संघामध्ये आयुष म्हात्रेला घेतलंय अमोल. जरा घाई होती असं वाटत नाही त्याच्या बाबतीत? हो, मला वाटतंय घाई होतीये आणि एका सामन्यासाठी घेतलंय. मला आता असं वाटतंय की आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी यांना अंडर 19 राष्ट्रीय निवड समितीचं म्हणणं होतं की ती क्वाड्रँग्युलर होणार आहे. 2 भारताचे संघ आणि 2 संघ येणार आहेत वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने. तो तेव्हा असं अंडर 19 निवड समितीचं मत होतं की या दोघांना रणजी ट्रॉफीमध्ये खेळवावं. ओके, अंडर 19 साठी त्यांना त्याच्याऐवजी बाकीचे 2 खेळाडू ट्रायआउट करता येतील. ओके, कारण काय त्यांना आता अंडर 19 मध्ये खेळायची आवश्यकता नाहीये वर्ल्ड कपच्या आधी. स्थान वगैरे त्यांना बळकट करायची काही आवश्यकता नाही. पण या दोन्ही खेळाडूंना अख्खा सीझन मागच्या वर्षी आयुष म्हात्रे रणजी ट्रॉफीमध्ये स्टार्ट खूप छान झाला. ओके, नव्याची नवलाई लगेच ती उतरता आलेख होता. कारण काय ऑपोजिशनचं अनालिसिस, ऑपोजिशनची क्वालिटी ऑफ बॉलिंग ही वाढते. ओके, त्याच्यामुळे आता मला हे परत तसंच आहे. म्हणजे आयुष म्हात्रेला काय बेसिसवर घेतलंय हा जर तू प्रश्न मगाच्या सरफराजच्या बाबतीत विचारलास तर ते अनफेअर आहे असं तू म्हणू शकशील. तू आता म्हणतोयस ते घाई होती. ओके, तो हा म्हणूनच म्हणतोय हे सगळं व्यक्तिसापेक्ष असतं. तर आयुष म्हात्रेच्या बाबतीत फक्त आपण अशी आशा करूया. मला गिव्हन चॉईस आता काय होईल, तो एक मॅच खेळण्यासाठी 2 रणजी ट्रॉफी राऊंड मिस होणार आहेत. तर आता तो ज्या करिअरच्या स्टेजला आहे तिथे त्यांनी सलग चांगले खेळणं हे जास्त महत्वाचं वाटतं. आणि तो चालला तर तो पुढे आहेच आहे, त्याला वेळ आहे, फ्युचर ब्राईट आहे, कदाचित असं स्पार्क आहे. ओके, पण आपण अंडर 19च्या बेसिसवर लगेच अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे खूप गोष्टी बघितल्या आहेत. त्यातल्या किती तकतात हे आपल्याला माहिती नाहीये. त्याच्यामुळे लेट्स जस्ट होप की हा जो गॅम्बल आहे सिलेक्टर्सचा तो आयुष म्हात्रेसाठी चालेल. आपण भारत अ वरती आहोत. तर रणजी ट्रॉफीची पहिली फेरी पार पडली अमोल. यावेळी आपण ती फेरी पार पडल्या एपिसोड करू नाही शकलो. पण मुंबई जम्मू काश्मीर विरुद्ध जिंकली. महाराष्ट्र आणि केरळ विरुद्ध जे गेल्या वेळेचे उपविजेते होते, पहिल्या इनिंग्स मधला लीड घेतला. ऋतुराजने 91 रन्स केल्या पहिल्या इनिंग मध्ये, ज्या महत्वाच्या ठरल्या. त्याच्यामुळे मॅच सेट झाली. विकी ओट्सवालची बॅटिंग महत्वाची ठरली त्या मॅच मध्ये. विदर्भाने अर्थातच नागालँडवरती मोठा विजय मिळवला. पण त्याच्यात अमोल दानिश मालेवार हा विदर्भाचा प्लेअर का खेळला नाही बरं? ही गोष्ट तू म्हणलास तसं विदर्भाच्या बाबतीत दानिश मालेवारचा खांदा दुखवला गेला इराणी कप नंतर. त्याच्यामुळे आत्ताही म्हणजे फक्त पहिला सामना नागालँडचा होता म्हणून नाही, तर पुढच्या 2 सामन्यांसाठीचा संघही त्यांचा जाहीर झालाय. त्याच्यातही तो समाविष्ट नाहीये. मी अजून चेक करू शकलो नाही की तो नक्की किती आठवडे बाहेर आहे. पण विदर्भाच्या दृष्टीने फार काळ तो बाहेर न राहावा. कारण काय तो खरा प्रॉमिसिंग टॅलेंट आहे माझ्या दृष्टीने. जी नवीन फळी, तरुण फळी आहे ना, की जी पांढऱ्या कपड्यांमध्ये लाल चेंडूवर जी फळी चांगलं करू शकते येणाऱ्या दशकभरात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच असं म्हणत नाही, ऍटलिस्ट डोमेस्टिक क्रिकेटमध्ये आज आश्वासार्ह चेहरे जे आहेत त्यातला एक तो आहे. तो त्याच्या शोल्डर इंजुरीमुळे आपल्याला वाट बघावी लागणार आहे. दुसरा मुद्दा तू म्हणलास, महाराष्ट्राने एक टेम्पलेट जे केलंय, जे मुंबई टेम्पलेट म्हणायचं का भारताचं कसोटी टेम्पलेट म्हणायचं, पण महाराष्ट्राने लोअर मिडल ऑर्डर म्हणजे टेलला जागाच उरली नाही असं केलं त्यांनी. त्यांच्याकडे 9 क्रमांकापर्यंत अष्टपैलू खेळाडू होते पहिल्या. ओके, ते पहिल्या वेळेस त्यांच्या कामी आलं. कारण काय 0वर 4 असताना ती तुमची स्टोरी मी बघितली होती. नंतर तुम्ही कुठल्या संघाची काही स्टोरी नाही टाकली. पण 0वर 4 असताना तिथून त्यांनी रिकव्हरी केली आणि आधी ऋतुराज, नंतर ती लेट ऑर्डर त्यांनी तो स्कोर स्ट्रेच करून दिला गेला. आणि पावसाने जिथे मध्ये आणून व्यत्यय आणला होता वारंवार, त्या सामन्यात पहिल्या डावात आघाडी मिळवून सुरुवात तरी महाराष्ट्राला चांगली करायला मदत केली. सर्वात महत्वाचा मुद्दा, मुंबईला 11 वर्ष लागली
ओके. आणि 3 सामने लागले जम्मू काश्मीरला हरवायला पहिल्यांदा खेळल्यापासून. ओके. आणि ऑल सेड अँड डन हा अवघड सामना होता. ओके. आणि मुंबईच्या दृष्टीने नवा कर्णधार आणि नवा हंगाम याच्यात सुरुवात चांगल्या नोटवर होणं आणि तेही सामन्यात कमबॅक करून त्यांनी तो सामना आउटराईट जिंकणं हे क्रमप्राप्त होतं जर त्यांना 43-43-43 हे कायम स्वतःच्या डोक्यात असतंच मुंबईच्या प्रत्येक खेळाडूच्या डोक्यात. ते हा हंगामचा टोन सेट झालाय येणाऱ्या हंगामाचा श्रीनगर मधल्या विजयाने असं मला वाटतं. एकच शेवटचा मुद्दा की शम्स मुलानीच्या बाबतीत एक मुंबई क्रिकेटमध्ये थोडीशी कुजबूज सुरू झाली आहे की शम्स मुलानी खरंच काय 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 की तो वेळ लागतो त्याला टॉप ऑर्डरच्या विकेट्स घ्यायला वगैरे. शम्स मुलानीने ती मॅच जिंकून देऊन खूप महत्वाचा निरोप पाठवलेला आहे जे कोण कुजबूज करतायत त्यांना की मी आहे आणि मीच एक नंबरचा मुंबईचा अष्टपैलू खेळाडू आणि फिरकीपटू एक नंबरचा मीच आहे. रन्स पण झाल्या, 7 विकेट पण घेतल्या. अजून काय म्हणजे आणि त्याने अजून काय करायला पाहिजे? आपल्या स्पोर्ट्स कट्टाला पण त्यांनी गप्पा मारलेल्या आहेत आपल्याशी, त्या पण बघा. त्याचाही वाढदिवस 13 मार्चलाच असतो. तो चांगला टॅलेंटेड प्लेयर आहे. तर म्हणजे एकदम हा वेगळाच विषय होता. पण तो एपिसोड तुम्ही नक्की बघा. तर अमोल, अर्थातच आता भारताच्या टीमवरती येऊया. पहिली वन डे मॅच कॉम्प्रिहेन्सिव्हली आपण हरलो. म्हणजे ती मॅच आपण 26 पैकी 21व्या ओव्हरमध्ये नेली. मोहम्मद सिराजचा पहिला स्पेल चांगला होता वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. पण आपण हरलो, व्यवस्थित हरलो हे आपण मान्य केलं तर ते पुढच्या या सिरीजमध्ये कमबॅकच्या दृष्टीने उपयोगी पडेल. आणि मला महत्वाचा प्रश्न असेल की कुलदीपला ऑस्ट्रेलियातल्या मोठ्या ग्राउंडवरती खेळवणार नाही तर कुठे खेळवणार आहे? नाहीतर 9 पर्यंत अजून एखादा बॅट्समन ऍड करा. जेव्हा तुम्हाला डेप्थ वाढवायची मल्टी डायमेन्शनल क्रिकेटर जास्त हवेत तुम्हाला, त्या ह्याच्यात या संघात प्रिव्ह्यू मध्ये तेव्हा तू नव्हतास, आलोक होता. आलोकने मला हेच विचारलं होतं तेव्हा मी त्याला म्हणलं होतं की आत्ता तरी तिसऱ्या स्पिनरला जागा नाही. ओके. आणि वैयक्तिकरित्या मला असं वाटतं की कुलदीप यादव भारत खेळणाऱ्या प्रत्येक सामन्यात, जोपर्यंत कुलदीप यादव अनुपलब्ध नाही तोपर्यंत भारत खेळणाऱ्या प्रत्येक सामन्यात पहिली 4 नावं जी लिहायला हवी त्यातला एक हवा. पण म्हणूनच आपण ड्रेसिंग रूम मध्ये नाही आहोत आणि आपण हे बोलू शकतो आणि त्या लोकांना आपल्याला फाट्यावर मारायची खूप सवय आहे असं आपण म्हणू शकतो. रोहित विराटला 3ही मॅचेस मिळणार ना? त्यात काही सरप्राईज नाही ना? म्हणजे वाटत तरी नाही. सो त्याची आता वाट बघूया त्यांच्याकडनं आता काय होतंय. पण अमोल, मला वाटतं की महिला वर्ल्ड कप चालू आहे, भारतात चालू आहे. आता भारताच्या टीमची सगळी ऍक्शन नवी मुंबईला मूव्ह झालेली आहे. पहिली मॅच न्यूझीलंड विरुद्ध 23 ऑक्टोबरला होणारे डी.वाय पाटीलला भारताची, आणि ती क्वार्टर फायनल मॅच आहे प्रॅक्टिकली. तर सेमीफायनलच्या आशा अजूनही शाबूत आहेत. तर काय वाटतं? म्हणजे म्हणजे मला पहिली गोष्ट काय आहे की ज्या प्रकारे 3 मॅचेस हरलेले आहेत, त्या प्रकारे म्हणजे मानसिकदृष्ट्या टीम किती तयार असेल की आता पुढच्या 4 मॅचेस नॉकआउट आहेत, त्या जिंकायच्याच आहेत. जेव्हा आपण 3 मॅचेस हातातल्या त्यातल्या 2 मॅचेस हरल्यानंतर. पुढच्या 4 मॅचेस हे फक्त तुम्ही विचार करताय, म्हणजे तुम्ही आम्ही. ओके. पुढच्या 2 त्या संघाच्या घोळक्यात नाहीयेत. आता पुढच्या 2 म्हणून एक बरं ठीक आहे. अखेर मॅच जिंकायची. हा. ओके. शेवटची मॅच कधी जिंकली आहे तो प्रश्न आहे. त्याच्यामुळे सेमीफायनलला कसं पोहोचायचं याच्यापेक्षा मॅच कशी जिंकायची हा मुद्दा आहे. ती एक मॅच आली की आपण पोचलो असंही नाहीये. त्याच्यामुळे ती एक मॅच जिंकणं हे महत्वाचं आहे. आणि हे एका दृष्टीने भारत नवी मुंबईत खेळतोय हे चांगलं आहे, कारण काय नवी मुंबईत फुल हाऊस भारताच्या बाजूने असेल
आणि नवी मुंबईत फुल हाऊस समोर खेळायची सवय या संघातल्या जवळजवळ सर्व खेळाडूंना आहे, किंबहुना सगळ्यांनाच आहे. खात्री नाही माझी, म्हणून मी जवळजवळ म्हणलं सेफ होण्यासाठी. सो त्या दृष्टीने नवी मुंबई कदाचित भारताच्या पथ्यावर पडू शकेल, पण अल्टिमेटली ते जे टिपिकल क्रिकेटिंग क्लिशे आहे ना, विनिंग द मोमेंट, जे फक्त क्रिकेटच्या बाबतीत नाही कुठल्याही स्पोर्टच्या बाबतीत असतं, आयुष्याच्या बाबतीत तेच लागू असतं. वेळेला जर तुम्ही ती मोमेंट एनकॅश नाही करू शकणार, तर मग फक्त अजून काय करायचं एवढाच मुद्दा चर्चेला उपस्थित राहू शकतो. पण आय डोंट नो, मागच्या लाईव्ह मध्ये आपण जे बोललो तसंच की अजूनही मला असं वाटतंय की त्या पोचतील, पण त्याच्याकरता म्हणजे आता साध्या मराठीत बोलायचं म्हटलं तर दे हॅव टू प्ले आउट ऑफ देअर स्किल. नाही म्हणजे मी फक्त कट्टेकरांना एवढंच सांगू इच्छितो की भारताच्या प्रत्येक मॅच नंतर कट्ट्यावरती आपण लाईव्ह येतो. ज्या भारताच्या माजी खेळाडू आहेत सोनिया डबे, त्यांच्याबरोबर आपण गप्पा मारतो. त्याही आपल्याला संघाच्या डोक्यात काय चालू याचे इन्साइट्स देण्याचा प्रयत्न करतात. तर फक्त अमोल, तुला काही कल्पना आहे का, म्हणजे ती आपण मॅच हरल्यानंतर इंग्लंड विरुद्धची हरमनप्रीत किंवा अमोल मुजुमदार आले नाहीत प्रेस कॉन्फरन्सला, स्मृती आली. तर म्हणजे अर्थात स्मृती वाईस कॅप्टन आहे, हे त्याला जस्टिफिकेशन आहेच. पण अशा प्रकारे 3 मॅच झाल्यानंतर कॅप्टन किंवा कोचनी अपफ्रंट येऊन बोलले असते तर थोडासा फरक पडला असता का? का स्मृती ही स्मृती? मला असं वाटलं की तिने कदाचित हात वर केला असेल, कारण काय तिने जे विधान केलं की मी चुकीच्या माझी वेळेस अपेक्षा चुकीचा फटका खेळून आउट झाले, त्यामुळे संघाला फटका बसला, त्याच्यामुळे हे पुढचं आपण ऍड करू की त्याच्यामुळे फटाके फोडायच्या ऐवजी फटका बसला असं. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं ते असं होऊ शकलं असेल की तिने स्वतःहून सांगितलं असेल. कारण पण याच्यात फार विचार करण्यासारखं नाहीये हे, म्हणजे संघाच्या दृष्टीने. एका दृष्टीने त्यांना ते क्लोजर, स्मृती जर म्हणली असेल की माझ्यामुळे झालं आणि मी जाऊन जबाबदारी घेते, तर मग ती आहे ते संघ व्यवस्थापनाचा भाग या संघाच्या. सो इतरांचं म्हणणं असं पडलं असेल की तिच्या दृष्टीने जर ते क्लोजर मिळणार असेल तर ते जास्त बरं, म्हणून ते ओके म्हणले असते. आणि परत तेच म्हणतोय मी तुला की जर पराभवाची जबाबदारी घेण्यासाठी कर्णधार किंवा प्रशिक्षक यायला हवे, तर पुढच्या 2 सामन्यांच्या वेळेस ती कधीही वेळ येऊ शकते, त्याच्यामुळे थोडासा बदलही हरकत नाही. नाही, आपण अशी आशा करूया की मला फक्त एवढंच वाटतंय की त्या हरल्यानंतर जो मला माहोल, म्हणजे अर्थात आपल्याला इकडनं टीव्हीवर जज करणं चुकीचं आहे, पण जो माहोल आणि जे मॉरल डाऊन दिसत होतं ना, त्यातून आता अमोल मुजुमदार आणि अख्ख्या कोचिंग स्टाफचं हे चॅलेंज असेल की त्या मनस्थितीतून सगळ्या प्लेयर्सना बाहेर काढून न्यूझीलंड विरुद्धची मॅच जिंकण्यासाठी त्यांना बूस्ट करणं हे खूप चॅलेंज असेल. त्याच्यामुळे मला थोडीशी धाकधूक वाटते की सायकोलॉजिकल ॲस्पेक्ट हा खूप जास्ती महत्त्वाचा असणार आहे न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये. त्याच्यामुळे समोर असं मला वाटतंय की चांगला स्टार्ट मिळाला तर फायदा होईल. जर का तो स्टार्ट मिळाला नाही, तर मग मला थोडी धाकधूक वाटतेय की त्या मॅचचं काय होणार. कारण न्यूझीलंड T20 विनर्स आहेत वर्ल्ड कपचे आणि त्यांना माहिती आहे की या टीमला आत्ता प्रेशरमध्ये टाकलं तर आपण पुढे जाऊ शकतोय. त्याच्यामुळे म्हणजे इंटरेस्टिंग मॅच होईल. मला एवढीच इच्छा आहे, जसं तू म्हणालास तसं की म्हणजे दे हॅव टू प्ले वन ऑफ द बेस्ट मॅचेस ऑफ दिस वर्ल्ड कप, किंवा सायकोलॉजिकली बाहेर येऊन त्यांनी परफॉर्मन्स दिला पाहिजे. तेवढीच इच्छा आहे आता. म्हणजे आता पुढे वर्ल्ड कपमध्ये काय होतं हा विषय नाहीये. न्यूझीलंड विरुद्धची मॅच जिंकावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. तर अमोल, तू आलास आणि दिवाळीमध्ये वेळ काढलास. आपण दोघंही आज जरा टी-शर्ट मध्ये वगैरे नाही आहोत, ट्रेडिशनल मध्ये आहोत. हे बघून कट्टेकरांना पण जरा बरं वाटेल कदाचित की म्हणजे सणासुदीच्या दिवसात आपण सणासुदी सारखे कपडे घालून आलेलो आहोत कट्टेकरांसमोर. तर पुन्हा एकदा सगळ्या कट्टेकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. एपिसोड अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मेंबरशिपचा ऑप्शनही एक्सप्लोर करा. मेंबरशिप
चे लाईव्ह आपण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू. गेले काही दिवस थोडासा खंड पडलाय, पण आपण ते पण परत एकदा जास्ती प्रमाणात करायला लागू लवकरच. तर तोही ऑप्शन काय आहे ते एक्सप्लोर करा. आजच्या वीकली कट्ट्यामध्ये मात्र आम्ही इकडेच थांबतोय. दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.